नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. प्रज्ञा सुर्वे आम्ही मालवणी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा. तर मंडळी, आता आम्ही जातलो आमच्या तळ्यावरती. आज सोमवार पण असा, तर त्याच्यामुळे आता आम्ही तळ्यावर जातलो. आणि आमच्या ब्राह्मणाचं देवस्थान, जठार देवस्थान, तर ती 2 देवस्थानं दाखवते तुमका मी. आणि जरा आम्ही पूजेचं सामान आणलं, तर आता पूजा करतलो. तर चला जाऊया आपण तळ्यावरती. मंडळी, हे बघा, हे जठार देवस्थान आमचा. तर इकडे जाऊया आपण, बत्ती लावूया. आज वार पण सोमवार, आमच्या देवाचं वार हा सोमवार. तर बत्ती लावूया आपण. इकडे डाळापसरी असली की देव येतात, देवांच्या भेटीसाठी येतात आमच्या हडीतले देव. तर हे बघा, हे असा इकडे जास्त कोण येत नाही. इकडे सोमवारची बत्ती लावसाठी येतात फक्त. तर मंडळी बघा, पूजा केलंय मी. आता आम्ही पुढे ब्राह्मण देवाचं स्थान आहे तिकडे आतलो. तिकडे तळा पण हा, ते पण दाखवते मी तुमका. चला जाऊया. रत्नेश, हाय कर, हाय कर. तर मंडळी बघा, आम्ही आता इलो तळ्यावर. आता जाऊ आपण. खूप भरपूर शांतता इकडे, कोणीच नसता, त्याच्यामुळे जास्त कोण येत नाही इकडे. आणि एकट्यान पण काही येऊ शकत नाही. आता प्रज्ञेशचे पप्पा असत, त्यांना पण जरा घाई असा, कामावर जाऊचा त्यांना पण. आता 8 वाजले असतील. सकाळीच इलो आम्ही आता इकडे. तर हे बघा, हे तळा असा. पाणी खराब झाला, कारण जास्त कोण आता इकडे लक्ष देत नाही, त्याच्यामुळे पाणी पण खराब झाला. आणि हे बघा, हे आमचं देवाचं स्थान, ब्राह्मण देवाचं स्थान. त्या दिवशी आम्ही इलेलो, सासरे आणि मी, आम्ही गणेश पूजा केलेलो. तर तेव्हा आम्ही इकडे साफसफाई केलेलो. आणि आता जस्ट डिसेंबरमध्ये देव येऊन गेले ना डाळपसरीचे, तेव्हा इकडे साफसफाई केलेली आहे ग्रामस्थांनी डिसेंबरमध्ये. आता एवढ्यात नाही, आता पुढच्या वर्षी जेव्हा देव येणार डिसेंबरपर्यंत. तर म्हणजे हे बघा, बघू शकता सगळं, ह्या तळा पाणी खराब झाला. पहिल्यांदा इकडे
लोक सगळे कपडे वगैरे धुवायची. तिकडे पुढे एक विहीर पण आहे, तिकडचं पाणी न्यायची. तर आता नळ योजना झाली त्याच्यामुळे काय पाणी कोण गरज वाटत नाही पाण्याची, सगळ्यांच्या घराकडे पाणी येतं. तर इकडे शांत असं वातावरण आहे बघा. हे देवस्थान आमचा. त्या दिवशी आम्ही इकडे पूजा केलेलं. सासरे, मी आणि भटजी काका होते. गणेश पूजा केलेलं तेव्हा इकडचे सगळे आम्ही साफसफाई केलेलं. तर ते पण व्हिडिओ असत फोटो माझ्याकडे, तर ते मी शेअर करीन ह्या व्हिडिओत. तर चला आता पूजा करूया. ठेवा तो गुळ घ्या जवळ. अंशतः गुलोबाल खाद्य नैवेद्यम फल खाद्य नैवेद्यम नैवेद्य आम्ही गुळपोळ्या ठेवा तो. हे गुळ इथे होय. आणि केळी. प्राणायो नमः पाणीचा. प्राणायो नमः प्राणाय महावेलाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नैवेद्यमध्ये प्राणाय नमः प्राणाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नैवेद्यादि गुलोबाल खाद्य नैवेद्यम फल खाद्य नैवेद्यम सर्वमे कलोद्गतादि चंदनम मुखवासादि गुलोता. तर मंडळी पूजा झाली आता करून. हे बघा, बघू शकता तुम्ही. तर हे ना तलाव होता ना, तर त्या तलाव रावजी सुर्वे यांनी केले नाही. तर तेव्हा इकडे लोक ना वांगण शेती वगैरे करायची. तर डुक्कर वगैरे त्रास देऊ लागले म्हणून मग लोकांनी शेती करूची टाकले नाही. आता काय कोण शेती इकडे करत नाही. आणि हे आता आणि इकडे कोण जास्त लक्ष पण देत नाही. जर कोणी लक्ष दिले नसतं तर नक्कीच तलाव आमचा चांगला झाला असता. आणि इकडे तर मंडळी आता आम्ही घरी जातो. तर आता चाललो आम्ही घरी. प्रज्ञेश पप्पांका कामावर जाऊचा ना, त्याच्यामुळे स्कुबा करतात ते देवबागमध्ये. जर तुमका स्कुबा जर करूचा असाल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतास. तर मंडळी व्हिडिओ चांगलं वाटलं तर नक्की सांगा, जेणेकरून आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी मी व्हिडिओ बनवीन आणि तुमच्याबरोबर शेअर करीन. तर नक्की सांगा कसं वाटलं व्हिडिओ तुमका. तर मंडळी बघा, आम्ही आता इलो मगाशी ह्या बाजून गेलेलो आम्ही आणि ह्या बाजून आता इलो. तर हे बघा, इकडे घर आमचा. आता इलो आम्ही घराकडे.